शेतकऱ्यांना विनाअट सरसकट कर्जमाफी देण्याच्या मागणीसाठी आज छत्रपती संभाजीनगर येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने हजारो शेतकऱ्यांच्या उपस्थितीत एल्गार आंदोलन करण्यात आले। या आंदोलनाचे नेतृत्व आमदार रोहित पवार यांनी केले। आंदोलनादरम्यान रोहित पवार यांनी सरकारवर टीका करत पंढरपूर येथे शेतकऱ्यांना विनाअट कर्जमाफीचे आश्वासन देण्यात आले होते, मात्र अद्याप कोणताही ठोस निर्णय झालेला नसल्याचा आरोप केलाय। त्यामुळे सरकारने शेतकऱ्यांचा विश्वासघात केल्याचं त्यांनी म्हटलंय। या आंदोलनात खासदार सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, माजी गृहमंत्री अनिल देशमुख, खासदार निलेश लंके, कल्याण काळे, अमर काळे, बजरंग सोनवणे, राजेश टोपे, आमदार संदीप क्षीरसागर यांच्यासह अनेक नेते आणि हजारो शेतकरी सहभागी झाले। दरम्यान मंत्री गिरीश महाजन यांनी दूरध्वनीवरून संपर्क साधून मुख्यमंत्री यांच्यासोबत उद्या कर्जमाफीच्या अटी शर्तींबाबत बैठक आयोजित करण्याचं आश्वासन दिल्याची माहिती रोहित पवार यांनी दिली आहे। या आश्वासनानंतर सामान्य नागरिकांची गैरसोय आणि सकाळपासून बंदोबस्तावर तैनात असलेल्या पोलिसांचा विचार करून आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय। मात्र यावेळीही सरकारने दिलेला शब्द पाळला नाही, तर त्यापेक्षाही मोठे राज्यव्यापी आंदोलन करून शेतकऱ्यांची ताकद दाखवून देऊ असा स्पष्ट इशारा रोहित पवार यांनी दिलाय। आता उद्या होणाऱ्या बैठकीत कर्जमाफीबाबत नेमका काय निर्णय होतो याकडे राज्यातील लाखो शेतकऱ्यांचं लक्ष लागलंय। खऱ्या अर्थानं शांततेच्या मार्गाने आमचं जे आंदोलन चाललेलं होतं, या मराठवाड्यामध्ये विधिमंडळामध्ये जी माहिती मागच्या वर्षीची सादर केली 2025 मध्ये 1129 शेतकऱ्यांनी मराठवाड्याच्या आत्महत्या केली। दर 8 तासाला एक शेतकरी आत्महत्या करतो। ज्या महाराष्ट्रात कधी काळी सोन्याचा धूर निघत होता, त्या महाराष्ट्रात आज शेतकऱ्यांच्या सरणांचा धूर निघायला लागलेला आहे। आणि मग त्या परिस्थितीमध्ये आज सरकारनं सढळ हातानं मदत करायची गरज असताना त्यांनी जाचक अटींचा फास या शेतकऱ्यांच्या गळ्यांमध्ये टाकलेला आहे आणि या जाचक अटी काढल्या पाहिजे। त्याच्यासाठी आम्ही हे आंदोलन या ठिकाणी करतोय आणि हा जो आसूड आणलेला आहे, तर हा जो आसूड याच्यासाठी आहे की या सरकारला आज शांततेची भाषा कळत नाही, उपोषणाची भाषा कळत नाही, तर या सरकारच्या बुडावर या चाबकाचे फटके मारल्याशिवाय हे सरकार जागा होणार नाही। म्हणून हा चाबूक सगळ्या शेतकऱ्यांच्या वतीनं आम्ही या आंदोलनामध्ये घेऊन आलेलो आहोत। एस मराठी न्यूज साठी तालुका प्रतिनिधी अमोल शिंदे, भोकरदार।